स्वामी स्तवन हे अत्यंत पवित्र स्तोत्र आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी केलेली सुंदर प्रार्थना. यामध्ये स्वामी महाराजांचे स्वरूप आणि सर्व व्यापकता आणि त्यांच्याकडे केलेली कळवळीची विनंती आहे. पहिल्यांदा गणपतीला नमस्कार. सेवा करताना आपल्याला गणपतीच्या आगमनाशिवाय कोणतीच सेवा पूर्ण होत नाही. सेवा करताना आपल्याला विद्या प्राप्त व्हावी म्हणूनच सरस्वतीला नमस्कार करावा. कोणतेही मोठे काम करताना गुरुचा आशीर्वाद पाहिजेच आणि महत्त्वाचे कुलदेवतेलाही नमस्कार. आयुष्यात येणाऱ्या मोठमोठ्या अडचणींवर तोच मात करतो. स्वामी हे प्रत्यक्ष ब्रह्मानंद स्वरूप असून परम सुख देणारे आहेत. ते केवळ ज्ञानमूर्ती आहेत आणि सर्व देवतांच्या पलीकडे आहेत. स्वामींचे रूप त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे. त्यांचे डोळे कमलासारखे सुंदर आहेत आणि चेहऱ्यावर गोड हास्य आहे. त्यांच्या हातात दंड आणि कमंडलू आहे. स्वामी हेच या सृष्टीचे चालक आणि मालक आहेत. पंचमहाभूते तुम्हीच अग्नी, वायू, आकाश, पाणी आणि पृथ्वी आहात. चंद्र आणि सूर्य ही तुमचीच रूपे आहेत. तुम्हीच विष्णू, शंकर, ब्रह्मा आणि इंद्र आहात. सृष्टीतले प्रत्येक कणात तुम्हीच नटला आहात. करता करविता या जगात जे काही घडते ते तुम्हीच करता आणि करून घेता. तुम्हीच देणारे आहात आणि तुम्हीच समर्थ आहात. अगाध महिमा. तुमचे स्वरूप इतके मोठे आहे की वेद आणि शास्त्रे सुद्धा तिथे थकून जातात. प्रत्यक्ष शेषनाग सुद्धा आपल्या हजारो मुखांनी तुमचे वर्णन पूर्ण करू शकत नाही. दीनदयाळा, मी अल्पमती आहे. माझी योग्यता तुमची स्तुती करण्या इतकी नाही. तरीही मी तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. माझे रक्षण करा. या संसाररूपी समुद्र पार करणे कठीण आहे. तुमचे नाव हीच यातून तारून येणारी नौका आहे. माझ्या मनातील चुकीच्या इच्छा, भ्रम आणि मोह तुमच्या कृपेने नष्ट होऊ देत. माझ्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश द्या. मला नेहमी सज्जन माणसांची संगत मिळावी आणि तुमचे भजन माझ्या मुखात सतत असू द्या. माझ्या हातून कधीही असत्य बोललं जाऊ नये. मी नेहमी न्यायाच्या मार्गावर चालावं. माझ्या कुटुंबाचे पोषण योग्य मार्गाने व्हावे. माझ्या मनातून मी अहंकार पूर्णपणे निघून जाऊ दे. तुम्हीच माझे स्वामी आणि सर्वस्व आहात. मी अज्ञानी आहे. मला या संसारातून तारून न्या आणि माझ्या मनातील अहंकार काढून मला तुमच्या चरणाशी स्थान द्या असा भाव आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 एक माळ जप करावा आणि श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र म्हणावा. निशंक होई रे मना, निर्भय
होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञेविन काळहीन नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हे शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिला त्यानीच हात. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हे शक्य करतील स्वामी, विभूती नमनम ध्यानादि तीर्थ. स्वामीच या पंचामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. न सोडी सदा स्वामी द्या घेती हाती. अशक्य हे शक्य करतील स्वामी. याचाच अर्थ स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होतात. जो स्वामींच्या चरणी असतो त्याला कशाचीही कमतरता भासत नाही. जो स्वामींचा नाम जप करतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांचे रक्षण स्वतः स्वामी करतात. अध्याय पहिला. या अध्यायाची सुरुवात वंदनाने होते. ग्रंथकार विष्णुदास सुरुवातीला गण सरस्वती आणि आपल्या गुरूंना नमन करतात. ब्रह्मस्वरूप. ग्रंथाच्या सुरुवातीला प्रसिद्ध ब्रह्मानंद परमसुखद हा श्लोक आहे, असा की सद्गुरू हे साक्षात परब्रह्म आहेत, जे केवळ आनंदाचे स्वरूप आहेत. ते सुख देणारे, ज्ञानाची मूर्ती असलेले आणि द्वंद्वांच्या सुखदुःख पलीकडले असलेले आहेत. भगवान विष्णू क्षीरसागरात निवास करणाऱ्या शेषशायी विष्णूंची स्तुती करतात, जे संपूर्ण जगाचे चालक आणि मालक आहेत. श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करून लेखक हा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा असा आशीर्वाद मागतात. देचे देवता सरस्वतीला वंदन केले आहे, जिच्या कृपेने अज्ञानी माणूसही विद्वान होतो. तिने या ग्रंथलेखनासाठी बुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली आहे. जे अज्ञानाचा अंधकार नष्ट करतात आणि सन्मार्गाचा प्रकाश दाखवतात अशा गुरूंच्या चरणी लेखक नतमस्तक होतात. या अध्यायात स्वामींच्या बाह्य स्वरूपांचे सुंदर वर्णन येते. त्यांचे शरीर भव्य आहे, हातात दंड आणि कमंडलो आहे. त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र असून गळ्यात माळा आणि डोक्यावर टोपी आहे. त्यांचे रूप अत्यंत तेजस्वी आणि ओजस्वी आहे, जे भक्तांचे रक्षण करण्यासाठी अक्कलकोट येथे प्रकट झाले. धर्म संस्थापनेसाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी स्वामींनी अक्कलकोट येथे मानवी रूप धारण केले. स्वामींचे कुळ, जात किंवा वर्ण कोणालाही कळत नाही. ते केवळ आपल्या अगाध लीलांनी भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. स्वामी समर्थांनी माझ्या हृदयात वास करावा आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी, असे लेखकाने व्यास, वाल्मिक यांसारख्या महाज्ञानी ऋषींना आणि कालिदास, श्रीधर, वामन यांसारख्या कवींना वंदन केले आहे. तसेच संत तुकाराम आणि इतर संत महांतांना नम्र होऊन ग्रंथाच्या सुरुवातीला आशीर्वाद मागितला आहे. या ग्रंथातील कथा म्हणजे समुद्रातून काढलेली अमूल्य मोती आहेत. माझी भाषा साधी किंवा अशुद्ध असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून स्वामींच्या लीलांचा अमृत म्हणून स्वीकार करावा, अशी विनंती लेखकाने केली आहे. अशा प्रकारे पहिल्या अध्यायाची समाप्ती. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय या ओळीने होते, ज्याचा अर्थ मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय गोड झाला असा होतो. पहिला अध्याय आपल्याला सांगतो की आपण कितीही संकटात असलो तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वचन सत्य आहे.